संध्याकाळी मी माझ्या आमदार कार्यालयात बसलो असताना तर रिक्षावाल्याची मुलगी येऊन गायमुखून रडायला लागली. मग मी म्हटलं की कोण डीसीपी लावा. आणि मी डीसीपीला असं म्हटलं गौतमी पाटील असं कोणी असो तुम्ही केस दाखल करा. ते म्हणाले की गौतमी पाटीलांनी मान्य केलं की मी नव्हते, गाडी माझी होती, त्या रिक्षावाल्याचा सगळा खर्च मी करेन. तेवढं मागे लोन करून घ्या, संपला विषय. रोहित पवारला काय कारणंद आहे, लय नेता व्हायला लागला. हा जरा जरा तरी स्वतःची पद सांभाळून राहा रे बाबा. काय म्हणाला, मला रोहित पवारने शिकवण्याची वेळ आलेली नाही. निलेश दायवळ विषयामध्ये मी काय केलं ते काही जाहीरपणे सांगू काय? आपोआप लुकआउटची ऑर्डर निघाली काय? यांना प्रत्येक वेळेला ढोल वाजवण्याची सवय, आम्हाला नाही सवय. सांगलीमध्ये शरद त्यामुळे ती मुलगी त्या रिक्षावाल्याची, माझे वडील सिरियस आहेत पण अजूनही केस दाखल होत नाही, पळून गेले लोक. नशीब गाडी तरी पकडली आहे. मी डीसीपीला असं म्हटलं की या मुलीच्या वडिलांचा सगळा खर्च तरी हिने करावा. बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.